शिवसेना नेते मंत्री उदय सामंत यांनी रवींद्र धंगेकरांना ऑफर दिली आहे। रवींद्र धंगेकर आमच्या सोबत आले तर आनंदच होईल असं मंत्री उदय सामंत म्हणाले। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचं निमंत्रण देण्याकरता उदय सामंत यांनी राज ठाकरेंची वेळ मागितली होती। त्यानंतर आज राज ठाकरेंना कार्यक्रमाचं निमंत्रण दिल्याचं उदय सामंत म्हणाले। राज ठाकरेंसोबतची भेट राजकीय नव्हती, आजची चर्चा राजकारण विरहित होती असं स्पष्टीकरण मंत्री उदय सामंतांनी दिलं। राज ठाकरेंसोबत मराठी साहित्य संमेलनासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती उदय सामंतांनी दिली। राज ठाकरेंचे सगळ्यांसोबत चांगले संबंध आहेत। राज ठाकरे सगळ्यांचे मित्र आहेत, त्यामुळे अशा भेटी होत असतात अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली। राज ठाकरे आणि शिंदे एकत्र येणार असतील तर ते चर्चा करतील। एकत्र येण्यासंदर्भात दोघेही संवाद साधतील असं वक्तव्य मंत्री उदय सामंतांनी केलं। एकनाथ शिंदे महायुतीत नाराज नाहीत, शिंदे महायुतीतील महत्त्वाचे घटक आहेत। शिंदे महायुती मजबूत करण्यासाठी कायम प्रयत्न करत असतात, काम करत असतात अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली। दोन पालकमंत्र्यांचा प्रश्न लवकरच सुटेल। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार मिळून पालकमंत्री पदाचा प्रश्न सोडवतील अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली। पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटणार आहे। येत्या 2-3 दिवसात पालकमंत्री पदाचा प्रश्न सुटेल असं मंत्री उदय सामंत म्हणाले। फरार कृष्णा आंधळे शातीर आहे, त्याला अटक करा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली। नितीन बिक्कड अजून आरोपी कसा नाही? बिक्कडनं मुंडेंच्या निवासस्थानी बैठक केली। नितीन बिक्कडच्या आरोपींना फरार करण्यात मोठा हात आहे असा आरोप सुरेश धस यांनी केला। मस्साजोग ग्रामस्थांच्या मागण्या घेऊन फडणवीसांना भेटणार, 8 मागण्या मान्य झाल्या तर ग्रामस्थांना आंदोलन करावं लागणार नाही असं भाजप आमदार सुरेश धस म्हणाले। केवळ एसपी बदलून चालणार नाही, अतिरिक्त अधीक्षक म्हणून पंकज कुमावत यांची नियुक्ती करा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली। हत्येआधी 2 महिन्यांपासूनचा सीडीआर तपासा असंही सुरेश धस म्हणाले। हत्या प्रकरणातील सगळे आरोपी पोलिसांचे मित्र आहेत। आरोपींनी हत्येपूर्वी पोलिसांकडून परवाना घेतला असे आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांनी केले। आरोपींना मदत करणाऱ्यांना शिक्षा द्या अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी बाजार समितीचे सभापती जयंत साबळे यांच्यासह 9 संचालकांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। यासोबतच अंजनगाव सुरजीत खरेदी विक्रीचे अध्यक्ष गजानन धोटे आणि 6 संचालकांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला। शहापुरामध्ये उबाठा आणि शरद पवार गटाला गळती लागली आहे। शहापूर तालुक्याच्या जिल्हा परिषद आबळे गटातील उबाठा आणि पवार गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपत पक्षप्रवेश केला। गजा मारण्याच्या टोळीतील आरोपींकडून मारहाण झालेल्या भाजप कार्यकर्त्यांची चंद्रकांत पाटलांनी घरी जाऊन भेट घेतली। या घटनेनंतर सर्वजण पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही पाटलांनी जोग कुटुंबाला दिली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या याद्यांची महिला बालविकास विभागामार्फत छाननी करण्यात आली। यावेळी महिलांकडे ट्रॅक्टर वगळता इतर कोणतं 4 चाकी वाहन नाही ना याची तपासणी सुरू आहे। पीओपीच्या गणेश मूर्तीवर न्यायालयानं घातलेल्या बंदीनंतर राज्यभरातील गणेश मूर्तिकार आक्रमक झालेत। बंदी घालण्याआधीच मूर्तिकार व्यावसायिकांनी कमीत कमी 40 लाखांची गुंतवणूक केली आहे। त्याचं आता मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असं म्हणत मूर्तिकार आर्थिक संकटात सापडल्याचं सांगतात। बुलढाण्यातील 18 गावांमध्ये नागरिकांना टक्कल पडण्याचं मूळ हे पंजाब आणि हरियाणामध्ये असल्याचा निष्कर्ष संशोधक हिम्मतराव बावस्कर यांनी काढलाय। रेशनच्या दुकानात मिळणाऱ्या गव्हात सेलेनियमचं प्रमाण जास्त आढळलंय, त्यामुळे केस जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला। वसई विरार शहर पालिकेची पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली आहे, त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले। स्थानिकांनी तक्रार करूनही पालिकेनं तात्काळ दखल न घेतल्यानं पाण्याची नासाडी झाली आहे, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। अकोल्याच्या बार्शी टाकळी इथल्या तहसील कार्यालयामध्ये शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी 12 आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। बनावट शाळा सोडल्याचे दाखले देऊन जन्म नोंदणी आदेश निर्गमित केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली। पुणे जिल्ह्याच्या खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यामध्ये बिबट्याची वाढणारी संख्या लक्षात घेता मानव आणि बिबट्यांमधील संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाकडून निसर्ग मित्रांना प्रशिक्षण देण्यात येत आहे। यासाठी वनविभागाकडून 6 दिवसांच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे।
नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरात एका भरधाव कारनं मायलेकांचा बळी घेतल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली। या घटनेच्या 2 दिवसांनंतर डोंगरगाव रस्त्यावर अपघात स्थळी प्रशासनानं स्पीड ब्रेकर तयार केल्याचं दिसून आलं। सांगलीच्या वाढीव घरपट्टी विरोधात नागरिकांनी हरकती दाखल करण्यास सुरुवात केली आहे। मात्र हरकती स्वीकारण्यासाठी मनपानं 2च कर्मचारी नेमले आहेत। कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी करण्यात येते। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील ग्रामस्थांना अद्यापही सुयोग्य स्थितीतील रस्ते नसल्यानं त्रास सहन करावा लागतोय। रस्त्यावरील पुलासह 7 मीटरच्या कामाला मंजुरी मिळून 1,50,00,000च्या कामाची निविदा राबवली जाते। मात्र रस्ता नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। सटाणा शहरातील गणपती मंदिराच्या दानपेटीच्या छिद्रातून एका अल्पवयीन मुलीनं माचीसची पेटी काढी टाकली, त्यामुळे दानपेटीत आग लागली। सगळ्या नोटा जळून खाक झाल्या। शिर्डीतील रिक्षाचालकांच्या मनमानीला आता चाप बसणार आहे। परवानाधारक रिक्षाचालकांनाच आता शिर्डीत रिक्षा चालवता येणार आहे। ड्रेस बॅच बिल्ला असणं अनिवार्य असणार आहे। चिपळूण शहरानजीक असलेल्या खेरडी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृह गेल्या 2 वर्षांपासून बंद आहे, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं आहे। सातारा जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात पाणी टंचाईची समस्या उद्भवली आहे। माण तालुक्यातील 6 गावांचा वाड्या वस्त्यांवर टँकरनं पाणीपुरवठा सुरू करण्यात आलाय। टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता असल्यानं प्रशासनाला योग्य नियोजन करावं लागेल। दक्षिण सोलापूरमधील वरळे गावच्या सरपंचपदी जयश्री मळगेंची निवड करण्यात आली आहे। सरपंच पदासाठी 3 अर्ज दाखल झालेत। उज्ज्वला मळगे, अविता कवडे आणि जयश्री मळगे यांनी अर्ज दाखल केलेले होते। मात्र दोन्ही सरपंच पदाच्या उमेदवारांनी ऐनवेळी अर्ज माघार घेतल्यामुळे जयश्री मळगे यांची निवड करण्यात आली आहे। पंतप्रधान आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सातारा जिल्ह्याच्या प्रतीक्षा यादीतील 36,000 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे। त्यामधील 25,000 लाभार्थ्यांना आज घरकुलाचा पहिला हप्ता मिळणार आहे। यासाठी जिल्हा परिषद कार्यालयामध्ये कार्यक्रम होणार आहेत। गर्भवती महिलेच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही गर्भ असल्याचा दुर्मिळ प्रकार बुलडाण्यामध्ये उघडकीस आला। महिलेच्या प्रसूतीनंतर 3 दिवसांच्या बाळावर 4 फेब्रुवारीला शस्त्रक्रिया करण्यात आली। त्याच्या पोटातून 1.5 तासात अर्भक सदृश्य मांसाचे 2 गोळे बाहेर काढण्यात आले। दरम्यान 17 दिवसांच्या उपचारानंतर बाळाला घरी सोडण्यात आल्यानं बाळाच्या आईला अश्रू अनावर झाल्याचं बघायला मिळालं। ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या बाहेर असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं तोडक कारवाई केली। आईस्क्रीम आणि भाजी विक्रेत्यांच्या अनधिकृत स्टॉलवर पालिकेनं ही तोडक कारवाई केली। हिंगोली जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून तापमानात वाढ झाली आहे, त्यामुळे लिंबाची मागणी वाढली आहे। सध्या बाजारात लिंबाच्या दरात वाढ झाल्यानं प्रति किलो लिंबाला 100 रुपयांचा दर मिळाला आहे। मिरचीचं आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबारमध्ये मिरचीचा हंगाम अंतिम टप्प्यात आलाय। मागील वर्षाच्या तुलनेमध्ये मिरचीची आवक 40 ते 45% घटली आहे। वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामातील सूर्यफूल पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात घटला असून मोजक्याच शेतकऱ्यांनी सूर्यफुलाची लागवड केली। शेतकरी हरभरा आणि चिया पिकाकडे वळल्यानं सूर्यफुलाचं क्षेत्र घटलंय। सोलापूर जिल्ह्यातील भगवा डाळिंब्याची चव आता ऑस्ट्रेलियासह युरोप अमेरिकेमध्ये जाऊन पोहोचली आहे। जिल्ह्यातील डाळिंबाला परदेशात मोठी मागणी आहे। जिल्ह्यातील 38,000 हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड करण्यात आली असून 5.7 मेट्रिक टन डाळिंब परदेशात निर्यात झालंय। नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यास पालिका प्रशासनानं सुरुवात केली आहे। सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आलं आहे। नाशिकमधील अनधिकृत धार्मिक स्थळी मुस्लिम धर्मगुरू मौलानांनी पाहणी केली। नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत, मात्र नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन मुस्लिम धर्मगुरूंनी केलं। जावळी तालुक्यातील महू हातकेघर या धरणाच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत, त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी धरण परिसरात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास 27 फेब्रुवारीला जलसमाधीचा इशारा देण्यात आलाय। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा तुकाराम महाराजांनी दिला। राज्यभरातील 1,10,000हून अधिक प्रशिक्षणार्थींवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली आहे। दरम्यान मुलांना न्याय द्या अशी मागणी त्यांनी केली, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला। अकोल्याच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या महात्मा गांधी रोड शाखेच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आलं। युनियन नेत्यांनी बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित विविध मागण्यांकडे केंद्र सरकारचं लक्ष वेधण्याकरता जोरदार घोषणा दिल्या।
मुंबईतून प्रयागराजला जाणाऱ्या वाहनाचा समृद्धी महामार्गावर अपघात झाला। या अपघातात वाहनातील 7 प्रवासी गंभीर जखमी झाले। या जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जालन्यात पुलाचं काम सुरू होतं। यावेळी मध्यरात्रीच्या दरम्यान शेडवर टिप्पर चालकानं वाळू ओतली। या वाळूच्या वजनानं अंगावर शेड कोसळून शेडमध्ये झोपलेल्या 5 कामगारांचा जागीच मृत्यू झाला। लाखनीवरून पालांदूरला जाणाऱ्या ट्रकनं कारला जोरदार धडक दिली। या अपघातात 3घांचा जागीच मृत्यू झालाय तर 2 गंभीर जखमी झाले। पुण्यातील महम्मदवाडीमध्ये कारचा भीषण अपघात झाला। या अपघातात 22 वर्षांचा तरुण जागीच ठार झाला। कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार कठड्याला जोरात धडकली। अपघात झाला। रत्नागिरी नागपूर मार्गावर भोसेजवळ 4 चाकीनं दुचाकीला उडवलं। अपघातात दुचाकीवरील 3घांचा मृत्यू झाला। बागलाणच्या ग्रामीण भागात बिबट्यानं धुमाकूळ घातलाय। एका गोठ्यावर हल्ला केल्यानंतर गावातील एका मजुरावरही बिबट्यानं हल्ला करत पळ काढला। या हल्ल्यात मजूर जखमी झालाय। त्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली आहे। गोंदियात भरधाव वेगानं येत असलेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये चालकासह वाहक जागीच ठार झाला। एकेरी वाहतूक सुरू असल्यानं या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे। पालघरमध्ये शेतात साठवलेल्या मूग आणि भाताच्या धान्याला मध्यरात्रीच्या दरम्यान भीषण आग लागली। या आगीत धान्याचे शेकडो भरे जळून खाक झाले। बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषकांवर कन्नड भाषेची सक्ती करणाऱ्या कन्नड रक्षक वेदिका या कानडी संघटनांकडून होणाऱ्या त्रासाला मराठी भाषिक कंटाळले। त्यातच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील एसटीला टार्गेट करत कर्मचाऱ्यांसह बसला काळं फासत मारहाण केली। 10वी-12वी परीक्षेचे पेपर ठेवण्यात आलेल्या पेपर कस्टडी रूम परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात आहे। परीक्षेसाठी कस्टडीमधून बाहेर रवाना करण्यात आल्यानंतर कस्टडी पुन्हा सील करण्यात आली। शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 गटात राडा झाला। वादात वाहनांची तोडफोड करण्यात आली। गावकरी घटनास्थळी दाखल झाले। दोन्ही गटातील लोकांनी धूम ठोकली। नवी मुंबईमधील गुरं चोरणाऱ्या 4 जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली। काही दिवसांपूर्वी या टोळीनं 2 बैलांची चोरी केली होती। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यानं पोलिसांनी त्यांना अटक केली। मीरा रोडमध्ये एका व्यक्तीचा रिक्षाच्या भाड्यावरून चालकाशी वाद झाला। यावेळी नशा करून रिक्षा चालवणाऱ्या चालकानं प्रवाशाला चिरडण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला। बुलढाण्याच्या जळगाव, जामोद आणि संग्रामपूरमध्ये नकली सोनं देऊन लोकांची फसवणूक करून मारहाण करत लाखो रुपये उकळण्यात आले। याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकत 2 आरोपींना मुद्देमालासह अटक केली। जरांगे पाटलांच्या ताफ्यातील एका वाहनानं दुचाकीला धडक दिली व अपघातात दुचाकीवरील महिला आणि तिचा मुलगा जखमी झाले। यावेळी थोडीफार शाब्दिक चकमक झाली। रात्री महिलेच्या घरात घुसून तिला शिवीगाळ करण्यात आली आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी 3घांविरोधात गुन्हा दाखल केला। पुण्यामध्ये भाडेतत्वावर कार घेऊन त्या परस्पर विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केलं। तब्बल 16 कार हस्तगत करण्यात आला। पोलिसांनी त्यांच्या मूळ मालकांना त्या परत केल्या। सोलापुरात शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात अमीर दाखवत तब्बल 15 कोटी लुटल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। बेकायदेशीर हत्याला बाळगल्याप्रकरणी एकाला पंढरपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून देशी बनावटीचं पिस्तूल जप्त करण्यात आलं। या व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। कर्णकर्कश सायलेन्सरचा वापर करणाऱ्या बुलेट चालकांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला। 25 बुलेट चालकांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली। तसंच सायलेन्सर जप्त करण्यात आले। वसईच्या तहसीलदारांनी सरकारी रेशन दुकानांवर कारवाई करत 3 दुकानं सील केली। ट्रकच्या चालकानं सरकारी गोदामातून निघालेलं धान्य इतर गोदामात नेल्याच्या तक्रारी आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। सिंहगड किल्ल्यावर भारतीय नौदलाच्या वतीनं पारंपरिक रिवाजात नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना मानवंदना देण्यात आली। या नौदलाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या राज्यातील गडकोट तसंच ऐतिहासिक वारसास्थळांच्या शिवछत्रपती मानवंदना मोहिमेची सांगता करण्यात आली। पुढची बातमी सिंधुदुर्गामधून आपण बघतो आहोत। सिंधुदुर्गातील अंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे। दरवर्षी लाखो भाविक या यात्रेसाठी येत असतात। या यात्रेसाठी राज्यभरातून मोठ्या उपस्थितीत भाविक अंगणेवाडीत दाखल झाले। नेते मंडळीही या यात्रेला हजेरी लावत असतात। दरम्यान भराडी देवीच्या मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। तर देवीचं दर्शन घेण्यासाठीची सकाळपासून मंदिरात भाविकांची गर्दी आहे। महत्त्वाचं म्हणजे नेते मंडळींनीही भराडी देवीचं दर्शन घेतलं।
अतिशय चांगली अशी व्यवस्था ही या ठिकाणी आपल्या अंगणे कुटुंबीय ज्यांची ही देवी आहे की कुलदैवता आहे आणि अंगणेवाडी विकास मंडळ मुंबई या दोघांच्या वतीने करण्यात येत असते आणि त्याच्यामुळे मी अंगणे कुटुंबियांचं मनापासून अभिनंदन करतो की एवढी चांगली सोय भक्तांची दरवर्षी ते करत असतात. गेली 23 वर्ष आम्ही दुबईवरनं येतो या यात्रेसाठी. अजूनपर्यंत चुकवली नाही. फक्त करोनाचं वर्ष होतं तेव्हा येऊ नाही शकलो बस. पण आता तुम्ही इतक्या लांबून आलेला कोणत्या काय ओढ असेल गायची? म्हणजे सुख, समृद्धी आणि शांती, बस या तीनच गोष्टी मी मागतो. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. गुजरातच्या राजकोटमध्ये किरकोळ कारणावरून रस्त्याच्या कडेला तरुण आपापसात भिडले. मारहाणीचं रूपांतर दगडफेकीत झालं. यामध्ये एका रिक्षेच्या काचा फुटल्या, दुचाकी देखील जाळण्याचा प्रयत्न झाला. छत्तीसगडच्या कांकेरमध्ये मतमोजणी दरम्यान झालेल्या वादाचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. पराभव झालेल्या सरपंचाच्या समर्थकांनी विजयी उमेदवारावर हल्ला केला. यावेळी नवनिर्वाचित सरपंच जंगलात पळून गेल्यानं त्यांचा जीव वाचला. गुजरातच्या वडोदरामध्ये पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यात दुचाकीस्वार कोसळला. दुचाकीवरचं नियंत्रण सुटल्यानं दुर्घटना घडली. दरम्यान परिसरातील नागरिकांनी वेळीच धाव घेत दुचाकीस्वाराला खड्ड्यातून बाहेर काढलं. उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा झाला. यावेळी विद्यापीठ प्रशासनानं 6 विद्यार्थ्यांवर कारवाई केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. बंगळुरूच्या हेगडे नगरमधील एका मदरशामध्ये विद्यार्थिनीला मारहाण झाली. 19 वर्षाच्या आरोपीनं मुलीला बेदम मारहाण केली. दरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलाय. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. उत्तर प्रदेशच्या आग्र्यामध्ये तरुणांनी भर रस्त्यात तलवारीनं केक कापत वाढदिवस साजरा केला. केक कापल्यानंतर त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दहशत माजवण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र अद्याप त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. राजस्थानच्या भिवाडीमध्ये एका सोनाराची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मुख्य आरोपी अजय कादयान याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. हरियाणाच्या गुरुग्राममधून आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय. आरोपीनं गेल्या वर्षी चोरी करताना सोनाराला गोळी मारत हत्या केली होती. उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमध्ये रेस्टॉरंटमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. पैशांच्या व्यवहारावरून ग्राहक आणि कर्मचारी आपापसात भिडले. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. झारखंडच्या जमशेदपूरमध्ये शिवम घोष या गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या व्यक्तीवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. गोळीबाराची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. आग्र्यामध्ये कोचिंग क्लासच्या संचालकाला मारहाण करण्यात आली. वाहन पार्किंगवरून झालेल्या वादानंतर काही तरुणांनी ही मारहाण केली. जवळपास 6 जणांनी ही मारहाण केल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमधील एका टोल नाक्यावर भरधाव ट्रक घुसला. चालकाचं ट्रकवरचं नियंत्रण सुटलं. वाहनांना त्यानं धडक दिली. या दुर्घटनेत 6 लोक जखमी झालेत. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये लोन वसुलीसाठी गेलेल्या लोकांवर हल्ला करण्यात आला. आरोपीनं आपल्या साथीदारांसह बँक कर्मचाऱ्यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या. त्याचबरोबर वाहन पेटवून दिलं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आग्र्यामध्ये भरधाव कारनं एका गेटला जोरदार धडक दिली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण कारचं मोठं नुकसान झालंय. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय.